बेलापूरच्या भोंदूबाबाकडून महिलांचे लैंगिक शोषण. अनेक प्रतिष्ठित आहेत भोंदूबाबाचे भक्त. गेल्या काही वर्षांपासून बेलापुरातील भोंदूबाबाकडे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली असताना श्रीरामपुरातील अनेकांना आत्तापर्यंत लिंब देणाऱ्या या बाबावर आता महिलांचे लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असून त्यामुळे अद्यापपर्यंत तरी कोणी महिला पोलिसांपर्यंत उघड आली नाही. याबाबतची अधिक माहिती अशी की बेलापूर परिसरात आपले ठाण मांडून असलेल्या या बाबाकडे मोठ्या प्रमाणावर लोक प्रश्न घेऊन जातात, दर्शनाला जातात. या बाबाचा येथे दरबार भरतो. निवडणूक लढू का नको, मी निवडून येईल की नाही, या प्रश्नांसह जमिनींची प्रकरणं, आपल्याला कोणत्या धंद्यात यश आहे की नाही, तसेच मुलंबाळं होत नसल्यास या बाबाकडे लोक जातात. तेथे हा बाबा लोकांना लिंबू देतो. काहींना लिंबू कापून खायला लावतो, तर काहींना खिशात ठेवायला लावतो. काहींना हा भोंदूबाबा नारळ पण देतो. विशेष म्हणजे गोरगरीब समाजाचे लोक हे अंधश्रद्धाळू असतात असे मानले जाते, परंतु येथे येणाऱ्या श्रीमंत राजकीय लोकांची संख्या जास्त असते. या बाबाकडे मोठमोठ्या किमतीच्या गाड्यांमधून लोक समस्या घेऊन येतात. बाबाचा जेव्हा दरबार भरतो तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणावर गाड्या लागलेल्या असतात. स्वतःला हुशार समजणारे राजकारणातील, समाजकारणातील, उद्योग व्यवसायातील अनेक जण या बाबाच्या दरबारात जाऊन अक्षरशः नतमस्तक होतात, डोकं टेकवतात. अशा लोकांच्या संपर्कामुळे बाबानेही बरेच उद्योग या भागात केल्याचे समजते. अशा बहुगुणी बाबाने आता थेट महिलांचे शोषण केल्याचा आरोप होत आहे. या बाबावर एका महिलेने अशा प्रकारचा आरोप करताच बाबाकडे येणाऱ्या राजकीय काही लोकांनी तातडीने या बाबाला वाचवण्यासाठी हातपाय हलवले. त्यामुळे हे प्रकरण दाबले जात असल्याचे बोलले जाते. मात्र एकापेक्षा अजूनही काही महिलांबाबत असा प्रकार घडला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या बाबाचे खरे रूप समाजापुढे येण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पुढाकार घेण्याची गरज आहे. दरम्यान देव अंगात संचारला असे भासवून सदर भोंदूबाबा आलेला भक्ताचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करत असल्याचा बेलापूर व परिसरात चर्चा सुरू असून अशा प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या बाबासंदर्भात काही तक्रारी असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अन्निसच्या राज्य सचिव रंजनाताई गवांदे, बाबा अरगडे, देविदास देसाई यांनी केले आहे. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.